अमरावती जिल्ह्याला अक्षरशः अतिवृष्टी आणि मुसळधार पावसाने झोडपून काढलेला आहे। सध्या मी अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये आहे। आपण बघू शकतो की ही नद नाही तर हे एक शेत आहे आणि या शेतामध्ये आपण जर बघितलं गेलं तर साधारणतः 5 ते 7 फूट या ठिकाणी पाणी आहे। ही बाग जर आपण जर बघितलं गेलं तर लिंबूची हे संपूर्ण बाग आहे आणि या ठिकाणी लिंबू असतील, सोयाबीन असतील आणि कपाशी असतील या पिकांना मोठा फटका बसलेला आहे। आपण जर बघू शकतो की अथांग पाणी संपूर्ण या शेत शिवारामध्ये आहे। साधारणतः 5 ते 7 फुटापर्यंत पाणी आहे। बेंबळा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे अक्षरशः शेत जमिनी खरडून निघाल्या आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। जर बघितलं गेलं तर नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये सर्वाधिक जो फटका आहे जो या ठिकाणी पावसाचा या ठिकाणी झालेला आहे। काल रेड अलर्टचा इशारा देण्यात आला होता, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अतिवृष्टी झाली, त्यामुळे शेत जमिनी खरडून निघालेल्या आहे। आपण बघू शकतो की या संपूर्ण हे जर आपण जर खांब जर बघितलं गेलं तर पूर्णपणे या ठिकाणी पाण्यात या ठिकाणी साधारणतः 7 ते 8 तासापासून या शेतामध्ये पाणी आहे, त्यामुळे पीक पूर्णपणे नष्ट झालेलं आहे। आपल्यासोबत काही शेतकरी देखील, आपण त्या शेतकऱ्यांशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। दादा, काय सांगणार, केव्हा या संपूर्ण पाऊस झाला आणि काय काय या ठिकाणी नुकसान झालं? या ठिकाणी सोयाबीनची शेती आहे, पराठीची शेती आहे, हे निंबूची बाग आहे। या सगळ्या शेतीचं असं नुकसान झालं की रात्री 36 घंटे पाऊस आला पूर्ण कालपासून, आणि या 36 तासात शेतकऱ्याचं असं नुकसान झालं की शेतात म्हणजे आता याच्या अगोदर पावसाची गॅप होती, त्याच्यामुळं काय झालं की शेतात पाईप वगैरे टाकलेले होते, नदीवरून मोटरा टाकलेल्या आहे, मोटरा बहुतेक वाहून गेल्या आणि शेतातले पाईपसुद्धा वाहून गेले या पावसामुळे, आणि शेत्या खरडून गेल्या का शेती म्हणजे पुन्हाही त्या शेतात शेती करता येईल याची गॅरंटी नाही आहे। म्हणजे पूर्ण असं खरडून गेलेलं आहे, खड्डेच्या खड्डे पडले, नाल्याच्या नाल्या पडल्या शेतात, अशा पद्धतीने इथे नुकसान झालेलं आहे। तुम्ही काय सांगणार, तुमचं काय नुकसान झालं? आमच्या गावात पूर्ण पाणी गेलं, असं घरोघरी पूर्ण नुकसान, धान्य, राहण्याची व्यवस्था, हे ते सगळं हे झालं नष्ट, आणि भिंती, पाणी, भरपूर पाणी आहे गावात, आणि आमचे काही शासनातर्फे मदत देण्यात यावी, बस। नक्कीच उभाटा गटाचे नगरसेवक माझ्यासोबत आहे। आता काय सांगणार, नांदगाव खंडेश्वरमध्ये एकूणच काय परिस्थिती आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात 7 ते 8 फूट या ठिकाणी शेतजमिनीमध्ये पाणी आहे। काय काय नुकसान झालं आणि प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी कोणी आलं का? शेतकऱ्यांचं काल अचानकपणे मुसळधार पाऊस झाला आणि एवढ्या जोरात पाऊस आला की काही कळलं नाही, आणि या पावसानं शेतकऱ्यांच्या सोयाबीन पीक असेल, कपाशी असेल, तूर असेल, अनेक बागा आजही आपण बघू शकता 10 फूट 7 फूट पाण्यामध्ये आहे। आणि कालपासून आम्ही प्रशासनाशी संपर्क करतोय, पण प्रशासनाचे कुठलेच अधिकारी या सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचले नाही। अनेक नागरिकांना, खेड्यापाड्याच्या शेतकऱ्यांना आम्ही नांदगावमध्ये मुक्कामी ठेवलं काल, कारण पुलावरून पाणी असल्यामुळे जाता येत नव्हतं। त्या नागरिकांपर्यंत सुद्धा प्रशासनाचे अधिकारी पोहोचले नाही। त्यामुळं आज तुमच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांचं 100% नुकसान झालेलं आहे, नदीकाठचे शेत असेल, बाकीचे असेल, शासनाने मदत करावी ही मागणी तुमच्या माध्यमातून आम्ही करतोय। नक्कीच सुरुवातीला जर बघितलं गेलं त्या ठिकाणी पावसाने दांडी मारली होती, तसेच अनेक शेतकामध्ये जर पाहिलं तर सोयाबीनचे जे बोगस बियाणे गेलं होतं त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला। सोबतच जर आता त्या संकटातून शेतकरी सावरता नाहीत तर या ठिकाणी अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे। त्यामुळे मायबाप सरकारने कुठेतरी या संपूर्ण शेतकऱ्यांच्या पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशीच मागणी जी आहे या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी केलेली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, नांदगाव खंडेश्वर, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।